नागपुर में ओबीसी आरक्षण को लेकर सियासत तेज हो गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मुख्यमंत्री पर निशाना साधते हुए सरकार के ताजा जीआर का विरोध किया है। वडेट्टीवार ने साफ कहा कि यह फैसला ओबीसी के हक को नुकसान पहुंचाने वाला है। राज्यभरातील सर्व ओबीसी नेत्यांना व्यक्तिशः आम्ही फोनही केला आणि त्यांना निरोपही दिला आहे। साधारणतः महाराष्ट्रातील 150 ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे। इथे पक्षाच्या पलीकडे जाऊन ही बैठक बोलवलेली आहे। ज्यांना ओबीसीचं हित जोपासायचं आहे, ओबीसीच्या हिताचं रक्षण करायचं आहे, त्यांनी त्या बैठकीला यावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। आणि त्या बैठकीमध्ये या सरकारने जो जीआर काढला त्यावर सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचा आहे। कोण काही म्हणू देत, पण मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी त्या जीआरमुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे। जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या जीआर प्रमाणे ठेवला असता तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही। मराठा समाजाला काय द्यायचं सरकारने तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु या जीआरमुळे पात्र शब्द काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व मराठा समाज आता ओबीसीमध्ये येणार आहे। तो केवळ मराठवाड्यातलाच येणार नाही। आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी जी भूमिका मांडली, राहुल गांधींची भूमिका होती की ज्या आरक्षणाची कॅप आहे, मर्यादा आहे, ती पुढे न्या, ती उठवा आणि जातनिहाय जनगणना करून ज्यांच्या त्यांच्या वाट्याला जे मिळेल लोकसंख्येनुसार ते त्यांना द्या, ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली, त्या राहुलजींची आहे। परंतु त्याला अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि असे नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुळात ओबीसीच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। मी कालही बोललो, परवाची बैठक झाली, पुन्हा आजही सांगतो आहे, मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी। आम्ही जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतो आहे, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे। जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू, परंतु याचंही नुकसान होणार नाही, त्यांचंही नुकसान होणार नाही, यांनाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल। म्हणजे हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे। खरं तर त्या जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जो अधिकार पुरावे गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी लागणारा त्या स्थानिक गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना दिला। आता मला सांगा की हैदराबाद गॅजेटमध्ये असा कुठलाही आडनावाचा किंवा नावाचा उल्लेख नाही। त्यांनी एवढंच म्हटलं होतं की 9 लाख कुणबी आहेत आणि बाकी 22 लाखापर्यंत मराठे आहेत। आता हे मराठे आणि कुणबी शोधायचे कसे, 9 लाख कोण आहेत? तर याच्यातून काही निष्पन्न किंवा पुरावा त्यामध्ये अजिबात मला दिसत नाही। त्या तज्ज्ञाकडून मी ही माहिती मिळवली आणि त्यांच्या संदर्भात या गॅजेटच्या संदर्भात, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा झाली। ते म्हणतात की कुठेही नावाचा उल्लेख नाही। त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी भूमिका सरकारने स्वीकारली आणि जो जीआर काढला हा सरसकटचा जीआर आहे। पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता, त्यावेळेस ती पात्र आम्ही समजू शकत होतो, परंतु आता पात्र कळल्यामुळे सरसकटच मराठा समाजांना ओबीसीमध्ये, ते मराठवाड्यापुरतीच नाही तर महाराष्ट्रातील आहे। आमचं म्हणणं आहे की त्यांना त्यातील गरीब लोक आहेत, त्यांना काही उपेक्षित लोक असतील, त्यांना दिलं पाहिजेत।
तुम्ही EWSची तरतूद केली, आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही तरी वाढवून दिली 10%. परत OBC म्हणून देत असताना OBCचं ते कॅप उघडून टाका, 50%च्या आरक्षणवर घेऊन जा, म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जातीनिहाय तेवढं देता येईल. जी राहुल गांधींची भूमिका आहे, ही भूमिका सरकारने स्वीकारावी. तेलंगणामध्ये 42% आरक्षण लागू झालेलं आहे. आता 42% आरक्षण तेलंगणा OBCसाठी लागू करतं, तर या सरकारला काय लकवा मारला काय? घ्या त्यांचा अभ्यास करा आणि महाराष्ट्रातल्या OBCंना तेलंगणाच्या धर्तीवर द्या.